स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत 28 जुलैच्या चालू घडामोडी. तर सुरुवात करूया लगेचच. तर पहिला प्रश्न आहे, युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील किती किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत केला आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11. हे खरं तर गुगली प्रश्न आहे, त्यामुळे नीट समजून घ्या. आता हा दुसरा प्रश्न सिमिलर आहे, लक्षात घ्या. युनेस्कोने शिवाजी महाराज यांच्या किती किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12. आधीचा प्रश्न होता महाराष्ट्रातील किती किल्ले. आता तिसरा प्रश्न बघूया. तर तिसरा प्रश्न आहे, युनेस्कोने शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. त्यात एक किल्ला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील आहे. तो किल्ला कोणत्या राज्यातील आहे? आणि याचं उत्तर आहे तामिळनाडू. जिंजीचा किल्ला आहे, जो 12वा किल्ला महाराष्ट्राच्या बाहेरचा. चला पुढचा प्रश्न. आता युनेस्कोचा उल्लेख आला, तर युनेस्को काय आहे ते बघून घेऊया. युनेस्को ही संघटना आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजेच मराठीत सांगायचं झालं तर संयुक्त राष्ट्रीय शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक ऑर्गनायझेशन, म्हणजे संस्था किंवा संघटन. तर याची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 आणि याचं मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. हे 3 मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवा. तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा उल्लेख समावेश झाला, तर ते किल्ले कोणते ते एकदा बघून घेऊया. सालेर किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे, पन्हाळा कोल्हापूर. शिवनेरी पुणे जिल्ह्यात आहे, जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. लोहगड किल्ला पुणे. खांदेरी रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात, जी स्वराज्याची राजधानी होती. प्रतापगड, जिथं अफजल खानाचा वध झाला, तो सातारा जिल्ह्यात आहे. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्हा. राजगड किल्ला पुणे जिल्हा. विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात. हे 11 किल्ले महाराष्ट्रातले. आणि हा जिंजीचा किल्ला जो तामिळनाडूतला. असे एकूण 12 किल्ले आहेत, ठीक आहे नाही. आता इथे काय 2023 2 वारसा स्थळांचा दर्जा आपल्याला आधी मिळाला होता. शांतिनिकेतन पश्चिम बंगालमध्ये, शांतिनिकेतन ही जी रवींद्रनाथ टागोरांची शाळा आहे. आणि होईसळेश्वर मंदिर कर्नाटक. आणि 2024 मध्ये मोईनदास आसाम या ठिकाणाला. आणि 2025 मध्ये आपल्या छत्रपतींचे 12 किल्ले. तर हे लक्षात ठेवा. आता या समावेशामुळं आपल्या महाराष्ट्रात 6 जागतिक वारसा स्थळं झाले. तर ते कोणते कोणते एकदा बघूया. 1983ला अजिंठ्याची त्यात नोंद झालेली आहे. 1983लाच वेरूळची नोंद झाली. 1986ला घारापुरी लेण्या, म्हणजेच एलिफंटा, मुंबई जवळच्या लेण्या आहेत. 2004ला GST मुंबई. तर 2004ला एक सेकंड, CST मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट ऑफ इंडिया, आर्ट डेको वास्तुशिल्प. आणि 2025 हे सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं करंट अफेअर्समध्ये, चालू घडामोडीमध्ये. मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, ठीक आहे. तर याच्यासोबत जगामध्ये 1232 वारसा स्थळं आहे, तर भारतात 44 आहे. आणि जगात सर्वात जास्त इटलीमध्ये 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस आहे. चला पुढचा चौथा प्रश्न. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद खालीलपैकी कुणी जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इगा स्विएटेक.
चला पुढचा प्रश्न. 25 वर्षीय इगा स्विएटेकने कारकिर्दीत प्रथमच विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. ती कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ती आहे पोलंड या देशाची खेळाडू. तर ही विम्बल्डन स्पर्धा नेमकं काय ते बघू. विम्बल्डन स्पर्धा ही या पद्धतीची या टेनिस स्पर्धा आहे. टेनिस स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि USA ओपन अशा 4 प्रकारच्या स्पर्धा होतात. तर त्याच्यात ही मेलबर्न ऑस्ट्रेलियामध्ये होते, ऑस्ट्रेलियन ओपन. ही फ्रेंच पॅरिस फ्रान्समध्ये होते. तर विम्बल्डन ही लंडन UK मध्ये होते आणि USA ही US मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये होते. तर याच्यात आणखी एक याची सुरुवात 1905 मध्ये झाली. याची पुरुषाची 1891 तर स्त्रियाची 1897 झाली. एक सेकंड. हां, आणि याची सुरुवात झाली विम्बल्डनची 1877 इंग्लंड या ठिकाणी. ठीक आहे. आणि ह्याची सुरुवात झाली US ओपनची 1881 आता याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा आणखी पॉईंट काय आहे तर हे हार्ड कोर्टवर खेळलं जातं. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. हार्ड कोर्ट म्हणजे एक जसं मॅट सारखं किंवा जे माती नाही फ्लोअर आहे ना. तर हे फ्रेंच ओपन तांबडी माती या फोटोत आपण बघू शकता. तर हे ग्रास कोर्ट म्हणजे गवताच्या याच्यावर लॉनवर खेळलं जातं आणि हे परत एक हार्ड कोर्टवर. म्हणजे हे 2 हार्ड कोर्टवर खेळलं जातं, हे मातीवर. आणि विम्बल्डन कशावर खेळलं गेलं जे आत्ता 2 प्रश्न होते ग्रास कोर्ट गवताच्या याच्यावर. ठीक आहे. चला हे लक्षात ठेवा. वाटल्यास याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या. याच महिन्यात विम्बल्डन ज्या स्पर्धा झाल्या त्याचा नेमक्या कोणत्या 4 प्रकारच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी आहे ना. त्याच्यात विजेता आणि देश आणि उपविजेता म्हणजे कोणत्या प्लेयरमध्ये झाला. तर पुरुष एकेरीचा विजेता जॉनिक सिन्नर इटलीचा. तर कार्लोस अल्काराज स्पेनचा. आत्ता आपण जे प्रश्न बघितला इगा स्विएटेक महिला एकेरीमध्ये है ना. तर ही पोलंडची आहे. अमांडा अनिसिमोवा अमेरिकेच्या हिला तिनं हरवलं. आणि पुरुष दुहेरीमध्ये जुलियन कॅश आणि लाईन ग्लास. एक सेकंड. पुरुष दुहेरीमध्ये ज्युनियल कॅश आणि लॉईड ग्लासपोल यांनी हरवलं. कोणाला? हे युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडचे. यांनी रिकी हिंजिकाटा आणि डी पेल अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांना हरवलं. महिला दुहेरीमध्ये वेरेनिका कुडरमेतोवा रशिया आणि ॲलिस मॅन्टेट्स बेल्जियम या दोघींनी जेलेना ऑस्टापेको ना. खूप अवघड नाव आहे, तुम्ही वाचून घ्या. आणि हे मिश्र दुहेरीमध्ये हे आहे. ठीक आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढचा 6वा प्रश्न. 2025 मध्ये विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. 7वा प्रश्न. 2025 मध्ये बुद्धिबळाची विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा भारतात कितव्यांदा आयोजित होत आहे? दुसऱ्यांदा. दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे बुद्धिबळ. दिव्या देशमुख बुद्धिबळ आपण कालच बघितलं होतं. VS अच्युतानंदन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? ते होते केरळचे मुख्यमंत्री VS अच्युतानंदन. हा प्रश्न चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचा आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट. मुक्त व्यापार करार 2025 कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? आणि याचं उत्तर आहे भारत आणि ब्रिटनमध्ये. प्रश्न 11वा. परत एकदा विम्बल्डन टेनिस स्पर्धा. विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला? आता आपण जस्ट बघितलं होतं चार्टमध्ये.
इटली आठवतं का, जॉनिक सिन्नर इटलीचा हा विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचा विजेता आहे. चला प्रश्न क्रमांक 12, चुकीची जोडी ओळखा. भारत इस्रो, रशिया रोस्कोस्मॉस, अमेरिका नासा आणि सौदी अरेबिया ISI. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सौदी अरेबिया. ISI ही दहशतवादी संघटना आणि या तिन्ही ज्या आहेत या अंतराळ संशोधन संस्था आहे. तर भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम साराभाई आहे, म्हणजे यांनी ती स्थापन केली. सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि इस्रो ही बंगळुरू, जी की कर्नाटक राज्याची राजधानी या शहरात आहे. चला आपण काही महत्त्वाच्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्था म्हणजे स्पेस एजन्सी बघूया. तर भारताची अर्थातच इस्रो, रशियाची रोस्कोस्मॉस, अमेरिकेची नासा आहे, सौदी अरेबियाची SSA आहे, ठीक आहे, जपानची जॅक्सा, UAEची MBRSE ना, बांगलादेश, इजिप्त, बहरीन, स्पेन, जर्मनी ही काय आपल्या एवढं महत्त्वाचं नाही. पाकिस्तान नाही. चीनची एक महत्त्वाची आहे, चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन CSNA, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. ओके. तर चला 13वा प्रश्न, ड्युरंड लाईन सीमारेषा कोणत्या दोन देशांमध्ये आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ऑप्शन क्रमांक 1. चला जगातल्या काही देशांच्या मधल्या प्रमुख सीमारेषा आपण बघू. ड्युरंड लाईन ही भारत पाकिस्तान जे आत्ताच आपण बघितलं. रँडक्लिफ लाईन ड्युरंड लाईन ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मध्ये आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये जी आहे त्याला रँडक्लिफ लाईन म्हणतात. तर मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीनमध्ये आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि ह्याच्यात आणखी जर महत्त्वाची म्हटलं तर भारत चीनची एक आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल LAC. बस, बाकी आपल्या काही कामाचं नाही. तरीसुद्धा तुम्हाला लागलं त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, पण काही गरज नाही, कारण विनाकारण कचरा करायचं नाही. आपल्या सरळ सेवेसाठी, पोलीस भरतीसाठी हे एवढंच कामाचे. चला 14वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वॉशिंग्टन DC, USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आणि शेवटचा प्रश्न, जून 2025 रोजी इराणमधून भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कार्यसिंधू. तर याचबरोबर आजचा आपला चालू घडामोडीचं लेक्चर संपलं. तर उद्या परत भेटूया उद्याच्या करंट अफेअर्स चालू घडामोडीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.